नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यू पॉन स्टारलाइट, बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आर्केड केसर गार्डन सेक्टर 20 खारघर या ठिकाणी आपण आलेले आहोत. नम्रता अपूर्व जैन या वहिनींना आज आपण भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि चित्र कशी काढतात तेही बघणार आहोत. चला तर जाऊन भेटूया जैन कुटुंबाला. नमस्कार. 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 घ्या उखाणा. आदेश भाऊजी घरी घेऊन आले पैठणीचा खेळ. बरं. मित्र मैत्रीण नातेवाईकांनी काढला त्यांचा वेळ. बरं. आणि संसारात आहे खूप सुखी कारण अपूर्व रावांसोबत जमला आहे माझा मेळ. काय सांगता. द्या ओळख करून सगळ्यांची. ही माझी आई. नमस्कार. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे बाबा. नमस्कार. तो माझा भाऊ निकुंज. नमस्कार. ह्या माझ्या ननंदबाई. नमस्कार. ही त्यांची मुलगी अवनी. हॅलो. मागे माझ्या मावशी. बरं. त्यांच्या मागे माझ्या आत्ते सासूबाई. नमस्कार. आणि ते त्यांचे मिस्टर. बरोबर. हे सगळे आमचे फ्रेंड्स आहेत. अतुल सर, त्यांच्या हो. वाईफ अपर्णाताई, नमस्कार. कार्तिकी, श्वेतल, केतकी. हो हो. ती माझी मैत्रिणीची सासूबाई आणि माझी मैत्रिणी निशा, निकिता, इन्सिया, मयुरी. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठलं बालपण तुमचं? माझं कारंजा लाड, दत्ताचं कारंजा. मग आई बाबा काय करायचे? बाबा शिक्षक आहेत, आई गृहिणी आहे. आणि तुमचं बालपण कुठलं? माझं नागपूरचं बालपण आणि माझे वडील बिझनेस करतात आणि आई त्यांना मदत करते आणि आई सामाजिक कामातही भरपूर पुढे असते. इनफॅक्ट आज एक कार्यक्रम असल्यामुळे ते दोघंही आज इथे येऊन शकले. बरं, मग मला सांगा तुमची भेट कुठे झाली? आम्ही सोलापूरला भेटलो. हे बघायला आले होते मला. काय सोलापूर बघायला आले होते की काय? म्हणजे माझं पुढचं शिक्षण ऍक्च्युली सोलापूरला झालं. सोलापूरला? अच्छा, इंजिनिअरिंगला वालचंद मधून झालं. तर मग मग? माझं तिथे मी हॉस्टेलवर होती आणि तेव्हा हे नाशिकला आले होते. हे चेन्नईला जॉब करत होते तेव्हा. बरं, मग काय झालं? ऍक्च्युली ही 3rd इयर इंजिनिअरिंगला होती. आधी जस्ट बघायचा आमचा कार्यक्रम ठरला आत्या आणि त्यांच्या थ्रू. मग आम्ही माझी फ्लाईट वगैरे सगळी होती त्यावेळेस परत जायचो चेन्नईला, पण मग ती कॅन्सल करून आम्ही गेलो. मग बघण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा मला कळलं की हिचा लगेच प्रॅक्टिकल आहे म्हणून अर्ध्या म्हणजे तासानंतर. सकाळी बघायला आले होते मला. 9 वाजता जवळपास आम्ही भेटलो. बरं. आणि 1च्या बॅच मध्ये माझं एक्सटर्नल प्रॅक्टिकल होतं फायनल एक्झामचं. म्हणजे तुम्ही भेटले तेव्हा काय फक्त थिअरी? म्हणजे मी पूर्ण त्या एक्झामच्या टेन्शन मध्ये होती आणि हे पूर्ण माझी एक्झाम घ्यायला प्रिपेअर होते. काय सांगता. पहिल्यांदा त्यापूर्वी एकमेकांना बघितलं नाही नव्हतं? नाही, कधीच नाही. मग कसं गेलं ते प्रॅक्टिकल? कुठलं? ते हा, तिकडचं. ते चांगलं गेलं. बरोबर. तुम्ही कुठलं विचारलं? म्हणजे यांनी घेतलेली एक्झाम कशी गेली मला तसं नाही वाटलं. मी प्रॅक्टिकल बद्दल विचारतो. नाही, प्रॅक्टिकल चांगलं. सोयीने प्रश्न नाही बदलायचा. तुम्ही दोघेच होता की इतर सगळे बाजूला होते? सगळेजण होते पण आम्हाला दोघांना बोलायला 30 मिनिटं मिळाले होते. काय सांगता. आणि सगळे घरचे पण खूप फ्रीली म्हणजे माझ्याशी पण बोलले आणि असे टिपिकल प्रश्न नव्हते एकदम. खूप असं तुला पुढे काय करायचंय, कारण मी शिकत होती तेव्हा. माझ्यासमोर माझं अजून 1 वर्ष राहिलं होतं. पण त्यांचे प्रश्न असे म्हणजे खूप असं होतं की पुढे काय करणार आहे, मग जॉब करशील का, कसं करशील, पुढे अजून शिकायचंय का. तर ते सगळे प्रश्न बघून एक थोडा विश्वास होता. कारण मी तर खूप घाबरली होती. कधीच म्हणजे मला मनात पण नव्हतं की आपल्याला लग्न ठरणार आहे, आपल्याला मुलगा बघायला जायचंय. आईने अगदी 1 दिवस आधी हे सांगितलं तुम्हाला होतं. भेटायला येणार आहेत त्या कॉलेजमध्ये तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी कुणाला माहिती होतं? नाही, कुणालाच नाही. पण मग त्याच दिवशी एकमेकांना पसंती कळवली? नाही. पण तुम्हाला मला विचारायचं की हे तर निघून गेले, तुम्ही प्रॅक्टिकलला गेला, त्यानंतर डोक्यात हा विचार सतत सुरू होता? नाही, मी म्हणजे अभ्यास म्हणजे आजोबा होते माझ्यासोबत आणि आई बाबा होते. तर त्यांनी सांगितलं हे फक्त कॅज्युअल भेट होती, इतकं काही पटकन लग्न वगैरे ठरत नसतं, तर विचार जास्ती करू नको, आपलं पेपर आपण. आणि यांना पण सांगितलं होतं की तुम्ही हो नाही जे पण आहे ते 1 महिन्यानी पेपर झाल्यावर सांगायचं. तुम्ही यांना बघून गेल्यानंतर तुमच्या मनात हा विषय होता सुरू? विषय तो सुरू होता कारण मी जेव्हा तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच ती मला पसंत पडली होती.
आणि मी म्हणजे आमच्यात नॉर्मली पहिल्यांदा भेटतो तेव्हा म्हणजे दुरूनच नमस्कार वगैरे करतो. माझ्या लक्षात नाही आलं, मी जाऊन सरळ तिला हातच मिळवला. तर तिचेही म्हणजे आई वडीलही बघत होते, आई बाबा पण, आणि माझे पण आई बाबा बघत होते. म्हणजे तिथे एक गोष्ट अशी झाली की माझं सासर नागपूर म्हणजे थोडं शहर आहे आणि कारंजा म्हणजे असं गाव, समाजाचं गाव असं पडतं. तर याच्या आईला वाटलं की त्यांना एकदम वाटलं असेल की मुलगा खूप फॉरवर्ड आहे, एकदम हात वगैरे मिळवला. आणि माझ्या आईला वाटलं की अरे किती मोकळा आहे, एकदम सहज आहे, आणि असं म्हणजे काही टेन्शन नव्हतं त्यांना. म्हणजे पॉझिटिव्हच झालं ते दोन्ही साईडनी. असं पण नमस्कार कधी केला एकमेकांना? का आता करता रोज? बाई गप्परा ग बाई, असा नमस्कार असतो. वहिनी कधीच रागवत नाहीत, त्याचं काय कारण? बिना बोलताच बऱ्याचशा एक सांगू, या वाक्यानंतर माझ्या ना तुमचे जे एक्सप्रेशन्स होते ना ते फार बघण्यासारखे झाले होते. त्यांनी हळूच तिच्याकडे बघितलं, हळूच हसले. नाही पण मला कळलं तुम्हाला काय म्हणायचंय. कसा आहे स्वभाव त्यांचा? त्यांचा स्वभाव खूपच मनमिळावू आणि शांत आहे. मला येतो राग कधी कधी, म्हणजे एकदम येतो, पण ते खूप समजून घेतात. मुद्दाम सांगताय का मला? नाही, मी खरं सांगते, कारण त्याच्यात त्यांचा समजूतदारपणा जास्ती असतो आणि मला ते नेहमी सपोर्ट करतात. कारण मी लग्नानंतर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, तर घरच्यांची तर साथ होतीच आणि सोबत यांची पण एकदम साथ. अजून पुढे काय करण्याची इच्छा आहे? आता PhD साठी म्हणजे तयारी सुरू आहे एंट्रन्सची. तर तुम्हाला शुभेच्छा. त्यांचा खूप सपोर्ट असतो. म्हणजे मी एक वेळ म्हणते की आता मला अभ्यास नाही करायचा, पण ते म्हणतात नाही कर. हा, म्हणजे तेवढा वेळ शांत असतो का? पण हुशार आहे ना तुम्ही. तू अभ्यास कर मग म्हटलं काय तुम्ही हे प्लॅनिंग बरं केलंय तुम्ही. किती हसतायत बघा मनापासून. नाही पण ठीक आहे, फायदा मला पण होतोय, सपोर्ट मिळतोय, शिकण्याची आवड आहे, किती छान. शिकता येत आहे. तुमच्या PhD साठी आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला खूप शुभेच्छा. पण आत्ता या ठिकाणी या घरामध्ये काही वस्तू लपवलेल्या आहेत, चिठ्ठ्या घेऊन यायच्या आणि ती चांदीची अन्नपूर्णा जी घरात लपवून ठेवली आहे ती सुद्धा घेऊन यायची. वेळ 1 मिनिटाची. मूग गिळून गप्प बसणे. मुगाचा हळद रुसली, कुंकू हसलं. 20 सेकंद झाली, 40 सेकंद राहिली फक्त. फुलांचा राजा. गुलाबी. नाही, या गुलाबाशी. 10 सेकंद राहिली आहे ना. 10, 9, हॅपी बर्थडे. पिलो बेडरूम मध्ये. 7, 6, 5, 4, 3. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला, अभिनंदन. ती चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. आणि वहिनी, ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आली. आणि वहिनीला मिळत आहे गोल्ड विनर रिफाईंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेटवस्तू. सगळे बिल्डिंग मधले, सोसायटीतले आणि नातेवाईक सगळे आले. किती विश्वास आहे यांच्यावर तुमचा? खूप आहे. हे बोलताना आवाज का कमी झालाय? नाही आवाज आहे. हो, ती लोक तुमच्या पाठवून बोलतात असं वाटतं तुम्हाला? ते तर सगळेच बोलतात, चांगलं बोलतात. हो, हे वाटतात तुम्हाला, पण बघा केवढं भरलंय तिकडे. काय आहे माहितीये त्याच्यात? तुमच्याबद्दल आरोप केलेत त्यांनी. एवढा हौसेने फोन करून ये ग केलं तुम्ही. आता तुम्हाला वाटेल काग बोलवतो. थांबा, बघतो एक एक चिठ्ठी. चालेल? आता ह्याच्यात 3 पैकी सांगतो साधारणतः. यापैकी एकाचं म्हणणं आहे की तुम्ही कुठे जायचं असेल किंवा काही असेल तर लवकर आटपत नाही. ऐका आरोप पहिला. फोनवर खूप बोलता, समोरच्याला बोलूच देत नाही. चिडचिड करता, हे तर कॉमन आहे. पण ना तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवत नाही, म्हणजे समाधानी राहत नाही. आणि काही द्या तुम्हाला, तुमची काही ना काही तक्रार असतेच त्याच्यात. नाही, चुकीचा आहे आरोप. हा आरोप चुकीचा आहे. हे बघा, मला आधीची पण आहे, मी सांगते. आरोप
सांगावा की सांगू नये मला दडपण आलंय. काय करू सांगू? सांगा. थांबा, आधी मी नाव बंद करतो. चालेल चालेल. म्हणजे उद्या मी लिहिलं असं व्हायला नको. ह्या जो कोणी आहेत यांचं असं म्हणणं आहे की आपण आळशी आहात. परत नाही बोलवणार तुम्हाला. फार हट्टी आहात. हट्टी आहे पण चांगल्या गोष्टींचा हट्ट करते. मी काय विचारलंय का? मी काय म्हटलंय का? मी फक्त हे काय काय म्हणतायत ते साधारणतः ऐकतोय. इंटरेस्टिंग आता एक आरोप होता, तुम्ही रस्ते विसरता. खूप भयंकर. ती मी एकदा घरून निघाली की सरळ 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 चालतच राहते ती. म्हणजे मी आणि ती स्वतः तिच्या विचारात विचारते. असते. आणि कोणी विचारलं तर मी त्यांना पण म्हणजे म्हणतात सगळे की तू रस्ता नको सांगू, तू कोणाला तरी विचारून ये आणि मग सांग. खारघरमध्ये जर कुणीही आलं, लक्षात ठेवा कधी याला पत्ता विचारू नका. स्वतःला जायचं असेल तेही चुकाल. म्हणजे तिचे लँडमार्क पण असे असतात, भेळवाल्यापासून लेफ्ट घ्या, म्हणजे उद्या भेळवाला नसला की तो माणूस चुकला. बर, आता हे सगळे साधारणतः जे आरोप आहेत, सर्वात आधी तुम्हाला ते मान्य आहेत का? काही मान्य आहे, काही बिलकुल मान्य नाही. हे जे काही आरोप आहेत हं, हे साधारणतः कोणी केले असतील असं तुम्हाला वाटतं? भाऊ आणि मैत्रिणी. मला सांगायला अत्यंत आनंद होतो की हे दोघांनीच कुठलेही आरोप केलेले नाही. पहिला अंदाज चुकला की नाही. कुठे भाऊ? काय बिचारा रे तू, तुझ्या बालपणी तुझं काय झालं असेल? तुम्हाला मला विचारायचंय की या सगळ्या आरोपांपैकी जो बदल त्यांनी स्वभावात केला तर त्यांना भविष्यात खूप उपयोग होऊ शकेल. कधी कधी ती एकदम समोरच्याचा विचार न करता कधी कधी बोलून देते पटकन, म्हणजे तिचे विचार मांडून देते, पण मग समोरचा पॉझिटिव्ह घेतो असं नाहीये. तर थोडा तिने विचार करायला पाहिजे समोरच्याच्या मनाचा. आणि मान्य. आजपासून हे सगळे आरोप ऐकल्यानंतर आता तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा. नाही, मी बोलते खूप, म्हणजे अशी नॉर्मल पण खूप गप्पा मारते, पण त्याचे मला फायदे जास्ती होतात. म्हणजे कुठे पण माझ्या पटकन मदत होते. इव्हन मी इथून लोकलनी पण 1 तासाचा प्रवास केला तर माझ्या 2 मैत्रिणी बनतात. काय असं आहे. म्हणजे मी गप्पा मारते आणि म्हणजे बरेच जण म्हणतात असं कोणाशी इतक्या वेळ गप्पा मारलं कधी, आजकाल जग वाईट आहे, पण मला तसा कधी अनुभव आला नाही. आणि म्हणजे खूप चांगलं, त्यांच्या अनुभवातून उलट काही शिकता येतं. प्रवास म्हणजे माझं एक खूप आनंदाची गोष्ट असते आणि प्रवासात माझे मित्रमैत्रिणी जास्त बनतात. या सगळ्या चिठ्ठ्या वाचल्यानंतर आज स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? बोलण्याच्या आधी विचार करेल थोडं, जसं मी एकदम बोलण्याच्या आधी रागाने विचार पटकन करेल. बोलते ते विचार करेल. चला, काय मुलीबद्दल सांगणार तुम्ही? ती लहानपणापासूनच चुणचुणीत आहे, हुशार आहे आणि विशेष म्हणजे वक्तृत्व कला ही फार चांगली आहे. शीघ्र कवी आहे. अरे वा. पटकन तिला म्हटलं की बनव काहीतरी तर ती लगेच बनवून देते. एक वेळ जेवण नाही बनवणार पण कविता काय मनापासून हसताय हो तुम्ही आज. जणू काही ह्यांच्या मनातल्या भावना बोलण्यासाठी मला आणलंय असं वाटायला लागतं. झी मराठी धन्यवाद. बरं, आणि जावयाबद्दल काय सांगा? जावाई लाखात एक आहे, हा. मनमिळावू आहे. अरे वा, छान. नम्रता ताईने मला हॉरर मूवीज बघू दिला पाहिजे. ती खूप इंटरप्ट करते हॉरर आणि हॉलिवूडला. हॉरर फिल्म बघायची तुम्हाला? नाही म्हणजे ती इंटरप्ट करते. तुमचं लग्न झालंय? नाही अजून. मग सुरू होईल. हा भाग माझ्या घरी दाखवू नका. चला, या सगळ्या गोष्टी यांनी सांगितल्या. आता एक आव्हान आहे, ते चित्र काढायचं आणि या घरातल्यांनी ओळखायचं. कोण पहिलं आव्हान स्वीकारणार? मी. तुम्ही या. हे शुभेच्छा. ओळखायचा पटकन तुम्ही. हा, एंजल, पत्ता गोबी. काय कोबी काढलाय? घ्या, हे पहिलं 500 रुपयाचं बक्षीस द्या त्यांना, तुमच्याकडून भेट. दुसरं आव्हान कोण स्वीकारणार? मीच. जरा येऊ द्या त्यांना पण जरा. रागाने बघू नका इकडे. बस. झालं, वेळ थांबा. सायलेन्स, बोलायचं नाही.
तुम्ही काय बस म्हणाला? मला वाटलं लाईट आहे ते आणि बसच्या समोरून बघितलं तर तुमच्या इडलीचा बस केलं त्याने. घ्या, हे आणखी 500 रुपयाचं बक्षीस मिळालं. कसोटी आहे, कसोटी, चित्रांची कसोटी आहे. हा. बोलायचं नाही. मी कसा बनतो त्याच्यावर दाखवलं, कारण मला गोड बनवता नसता आला. कारण भेटलेच होते प्रॅक्टिकलच्या वेळेला. थेरी चालली आहे त्यांची. घ्या, हे आणखी 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं वहिनींना. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशासोबत 3 वार्षिक विशेषांक. खाली डोकं वर पाय, उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक. हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. थेट प्रॅक्टिकल पासून सगळ्या गोष्टी समोर आल्यात आणि अशा वेळेला हे चेहऱ्यावरती सगळे गोडगोड दिसणारे सगळे नातेवाईक, शेजारी असे कडूकडू त्यांनी खरं आज लिहिलेलं बहिणींबद्दल मला तर बिलकुल आवडलं नाही. असं लिहितात का कधी? जरा तरी कौतुकाचे 2 शब्द लिहायला पाहिजे होते, नाही वाटत तुम्हाला असं? नाही नाही, ठीक आहे, सांगितलं तर मी बदल करेल स्वतः. हा आवाजाचा बघितलात ना, गती केवढी आणि आवाजाचं डेसिबल. हो, मी करीन बदल उद्यापासून. बरं, गंमत करतो, पण हसत आहे तसेच हसत राहा, आनंदात राहा. आज मिस कोणाला करताय? माझे सासू सासरे आज इथे येऊ शकले नाहीत, आई बाबा, तर त्यांना मी जास्ती मिस करते. कारण माझ्या सासूबाई अशा म्हणजे मला नेहमी सपोर्ट करत असतात, म्हणजे सगळ्या माझ्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये की तू जा, तू पुढे कर सगळं, म्हणजे त्यांचा खूप सपोर्ट असतो. तर त्यांना मिस करते. माझ्या दोघी नंदा, त्यांनाही मिस करते आहे. कारण त्या दोन्ही नणंदबाई आणि सासूबाई नाहीत म्हणून, नाहीतर निबंधच लिहिला असता मगाची त्यांनी. नाही, सासूबाईंकडून एकही आरोप नसता आला, हा पक्का विश्वास आहे एकदम. हळू सांगतो मी, हे आणि ऐकू नये म्हणून. ह्याच्यातल्या 3 चिठ्ठ्या सासूबाईंनी फोनवरून आम्हाला सांगितल्या. नाही नाही, शक्यच नाही. हा आरोप तर मी बिलकुल, हा त्यांच्यावर भाषा काढू का? ओके, बरं, मला तुम्हाला विचारायचं आता, जसं यांनी सांगितलं, तुम्ही कोणाला मिस करताय? मी आई वडिलांना मिस करत आहे आज, आणि माझ्या बहिणीला, माझे काका काकू, माझा जो भाऊ आहे तो US ला असतो. आज असते ते सगळे इकडे, तर खूप मजा आली असते. ते US ला असतात? माझा भाऊ US ला. मग आम्हाला न्यायचं ना. हे बरं आहे आपलं. आम्हाला न्यायचं कोण विचार नाही करत. बरं, मला तुम्हाला विचारायचंय की आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सर्वच नातेवाईकांची मागेल, कारण मला पटकन राग येतो. मनात नसतं, पण त्यांना दुखवल्या जातं. म्हणजे जे जवळचे, सर्वात जवळचे, त्यांना जास्ती क्षमा मागेल. तुम्ही? मला आई वडिलांचा आणि नातेवाईकांचाही, कारण माझ्या ट्रॅव्हलिंगच्या जॉबमुळे मी जास्ती त्यांना वेळ देऊ नाही शकत, माझ्या वाईफला पण. तर त्यामुळे मी क्षमा मागेल त्यांना सगळ्यांना, आणि ट्राय करेल की याच्या पुढे मी त्यांना थोडा वेळ देऊ शकेल जास्ती. भविष्यात तुम्हाला वेळ मिळाला भरपूर आणि संधी आली तर बायकोसाठी काय करा? तिच्या ज्या काही अजूनही ज्या छोट्या मोठ्या तिच्या गरजा असतात, ती जी मला सांगते, पण बरेच वेळा आम्ही टाळून देतो की ठीक आहे, आपण नंतर पुढच्या महिन्यात बघू, किंवा मग आपण नंतर जाऊ फिरायला वगैरे. तर अशा काही असेल तर त्या मी पूर्ण करायचा प्रयत्न करेल. आणि इव्हन माझ्या आई वडिलांच्या, जे आता नागपूरला राहत आहे, आम्ही दूर राहतो, तर बरेच वेळा त्यांना असं जाणवत असेल की आम्ही त्यांच्यासोबत असायला पाहिजे, तर तो पण जो भाग आहे तो मी प्रयत्न करेल की कमीत कमी त्यांना त्याची जाणीव हो. तुम्ही हो, जर वेळ मिळाली आणि संधी मिळाली तर मिस्टरांसाठी कुठली गोष्ट करायला आवडेल तुम्हाला? मला मेन म्हणजे त्यांच्या प्रत्येक करिअरच्या प्रत्येक टर्निंगवर मला त्यांच्या सोबत राहावं लागेल, म्हणजे आवडेल. आणि असं वाटतं की आतापर्यंत मी जशी साथ देऊ शकली तशी प्रत्येक वेळेस देऊ शकली पाहिजे. तेव्हा या बोलत राहणार, तुम्ही ऐकत राहा आणि असंच हसत राहा. आत्ता हसतायत तसेच हसत राहा, आनंदात राहा. मनापासून ही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.